नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आजचा हा व्हिडिओ खूप खास आहे कारण आज आम्हाला एका दिवशी 4 पवित्र देवस्थाने पाहण्याचा योग आला। नवीन जोडप्यांचं लग्न झाल्यानंतर आपण देवदर्शनासाठी तर जातोच, पण कोणतेही शुभ कार्य सुरू करण्याआधी सर्वात आधी विघ्नहर्ता श्री गणपतीचे दर्शन घेणे ही आपली परंपरा आहे। म्हणूनच आम्ही सांगलीच्या गणपतीला गेलो। आमच्या या भक्तिमय प्रवासाची सुरुवात श्री गणपती बाप्पांच्या दर्शनाने झाली। सांगलीतील हे आराध्य दैवत आहे। सांगलीतील गणपती बाप्पांचं मंदिर खूप प्रशस्त आणि खूप सुंदर असं आहे। रमणीय परिसर आहे तिथला। खूप प्रसन्न वाटतं मंदिरात गेल्यावर। रिद्धी सिद्धी पण गणपती बाप्पांच्या बाजूला उभ्या आहेत। कोणत्याही कामाची नवीन सुरुवात आपण करणार असलो की सर्वात आधी आपल्याला गणपती बाप्पा आठवतात। आयुष्यातल्या एवढ्या मोठ्या प्रवासाला हे जोडपे सुरुवात करणार आहेत, तर त्यामुळे सर्वात आधी आम्ही गणपती बाप्पांच्या दर्शनापासून सुरुवात केली, कारण की कोणतेही विघ्न, कोणत्याही अडचणी या संसारामध्ये येऊ नये असा आशीर्वाद बाप्पा तुम्ही त्यांना द्या, अशी प्रार्थना त्यावेळी आम्ही गणपती बाप्पांच्या चरणी केली। आणि बाप्पा आमचा हा प्रवास निर्विघ्नपणे पार पडू दे अशी देखील प्रार्थना त्यांच्या चरणी आम्ही केली। तर खूप सुंदर असं रमणीय असं तेथील ठिकाण आहे, परिसर आहे। वेगवेगळे मंदिर देखील आहेत आजूबाजूला। दत्त महाराजांचं मंदिर आहे। सांगलीचे राजा पटवर्धन यांनी बांधलेलं हे गणपती बाप्पांचं मंदिर आहे। खूप छान आणि प्रसन्न वाटतं या मंदिरात आल्यावर। तुम्ही जर कधी सांगलीला आला तर नक्कीच या मंदिराला तुम्ही भेट द्या आणि गणपती बाप्पांचे दर्शन करा। गणपती बाप्पांचं दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो नृसिंहवाडीकडे। कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या संगमावर वसलेले हे दत्तक्षेत्र खूपच शांत आणि पवित्र आहे। इथे श्री दत्तात्रेयांचे नरसिंह अवतारात आपल्याला दर्शन बघायला मिळते। नृसिंहवाडीच्या कमानीमध्ये जेव्हा आपण प्रवेश करतो तेव्हापासून एक वेगळीच आपल्याला आध्यात्मिक ऊर्जा निर्माण झाल्यासारखी वाटते। एक वेगळीच आध्यात्मिक ऊर्जा अनुभवायला आपल्याला मिळते। तर इथलाही परिसर खूप आध्यात्मिक आणि खूप मनाला प्रसन्न करणारा, शांती देणारा इथलं वातावरण आहे। कोणत्याही धार्मिक स्थळी आपण गेलो तर मनाला एक वेगळीच आपल्याला शांती लाभते। आणि हे जे झाड आहे ते औदुंबराचं झाड आहे। नदीमध्ये स्नान करून औदुंबराला प्रदक्षिणा घालून टेंबेस्वामींचं दर्शन घेऊन मग दत्तात्रेयांचं दर्शन घ्यावं, अशा पद्धतीचा नियम आहे नृसिंहवाडीमध्ये। आम्ही ज्या दिवशी गेलो त्या दिवशी एकादशी होती, तर त्या दिवशी खूप गर्दी होती। तर म्हटलं पुढे पण दर्शनासाठी जायचं आहे तर मुख दर्शन घेऊया। पण मी जेव्हा जाते ना नृसिंहवाडीमध्ये, जर सकाळी जायचा योग झाला तर तेथील जे तीर्थ आहे तर ते घेण्यास मी विसरत नाही। तीर्थ मी स्वतः देखील घेते, इतरांना देखील देते आणि घरी देखील मी ते थोडं तीर्थ आणते। तर तुम्हीही कधी नृसिंहवाडीला गेला तर तेथील तीर्थ तुम्ही नक्की घ्या। त्यानंतर आम्ही पोहोचलो श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावर। कोल्हापूरचा रक्षक देव म्हणून ओळखले जाणारे श्री ज्योतिबा हे श्रद्धेचे आणि विश्वासाचे प्रतीक आहे। डोंगरावरून दिसणारा निसर्ग आणि मंदिरातील घंटानाद मनाला खूपच प्रसन्न करून टाकतो। तर इथे सगळीकडे गुलालाने मंदिर भरून निघालेलं होतं। खाली पायाला सुद्धा फरशी कमी आणि गुलालाचा जो मऊपणा असतो तो जास्त जाणवत होता। असं वाटत होतं की आपण गुलालावरूनच चाललेलो आहोत असं जाणवत होतं। या मंदिरामध्ये ही खूप गर्दी होती त्या दिवशी, पण आमचं दर्शन जे झालं ते निवांतपणे दर्शन झालं। मनसोक्त असं देवाला पाहता आलं, मन भरून पाहता आलं त्यांना। आपण जेव्हा एखाद्या धार्मिक स्थळी जातो तेव्हा आपण ज्या देवतेच्या दर्शनासाठी जातो तेव्हा त्यांचं जेव्हा मनसोक्त दर्शन घडतं तेव्हा मनाला एक खूप समाधान वाटतो की आपण दर्शन केलं आणि ते फळास आलं असं आपल्याला वाटतं। आणि शेवटी आमचा भक्तिमय प्रवास पूर्ण झाला श्री महालक्ष्मी देवी कोल्हापूर येथे। अंबाबाईचे दर्शन म्हणजे साक्षात शक्तीसमोर उभे राहिल्यासारखं वाटतं। देवीच्या तेजस्वी मूर्तीसमोर मन आपोआप शांत होतं। कोल्हापूरची महालक्ष्मी ही केवळ देवी नाही, ती भक्तांच्या प्रत्येक अडचणी दूर करणारी आई आहे। आजचा हा प्रवास आम्हाला खूप समाधान देऊन गेला। मंगळवार होता तर इथे देखील खूप गर्दी होती, तर त्यामुळे आम्ही इथे देखील मुख दर्शनच घेतलं। पण ते मुख दर्शन घेत असताना संपूर्ण आईची मूर्ती वर डोक्यापासून खाली चरणांपर्यंत आईची पूर्ण मूर्ती आम्हाला दिसत होती। तर मनसोक्त असं तिथं देखील आम्ही दर्शन घेतलं, आईचा आशीर्वाद घेतला। आजचा हा प्रवास आम्हाला खूप शांती आणि समाधान देऊन गेला।
गणपती बाप्पाने सुरुवात केली, नृसिंहवाडीने शांती दिली, ज्योतिबाने विश्वास दिला आणि महालक्ष्मी आईने शक्ती दिली. जर तुम्हालाही असा अनुभव घ्यायचा असेल तर एकदा नक्की या देवस्थळांना तुम्ही भेट द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एक नवीन अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.